तर मंडळी, स्वराज्याचे 3 छत्रपती शिवराय, शंभूराजे आणि राजाराम महाराज या 3 अलौकिक पुरुषांची वय आपण बघितली तर शिवराय 50, शंभूराजे 31 आणि राजाराम महाराज फक्त 30 एवढीच आहेत. या सर्वांच्या अंतवयावरून कळते की स्वराज्यावरील संकट आणि ताण किती असेल. शून्यातून स्वराज्य निर्माण करून फंद फितुरीच्या काळात ते सांभाळायचे एवढी सोपी गोष्ट त्या काळातील नव्हती. आज आपण स्वराज्याचे 3रे छत्रपती राजाराम महाराज यांचा मृत्यू नेमका कसा झाला हे पाहणार आहोत. शिवाय त्यांना शेवटी किती भयानक संकटांचा सामना करावा लागला हेही आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. छत्रपती राजाराम महाराज अत्यंत पराक्रमी व मुत्सद्दी होते. स्वराज्य अत्यंतिक संकटात असताना तेव्हा राजाराम महाराजांनी ते सावरले. छत्रपती संभाजी महाराजांनंतर मुघलांना कडवी झुंज देऊन स्वराज्याचा गाडा राजाराम महाराजांनी पुढे आणला. छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय चिरंजीव राजाराम महाराजांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूमुळे हिंदवी स्वराज्याचा पाया हादरूनच गेला होता. मोघली फौजा स्वराज्यात सर्व बाजूने घुसून आक्रमण करत होत्या. स्वराज्याचे गड किल्ले एकामागून एक शत्रूंच्या हाती पडत होते. प्रत्यक्ष राजधानी रायगडाला औरंगजेबाचा सेनापती जुल्फिकार खानाचा वेढा पडला होता. यावेळी राजाराम महाराजांचं वय अवघे 19 होते. अशा भयंकर संकटात रायगडावर शंभूराजांची पत्नी येसूबाई आणि स्वराज्यातील प्रमुख अधिकारी यांनी एकत्र येऊन राजाराम महाराजांना छत्रपती म्हणून घोषित केले. राजाराम महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांसहित गडावरून बाहेर पडून किल्ले फिरते राहून शत्रूंशी संघर्ष सुरू ठेवला आणि त्यातूनही बिकट परिस्थिती उद्भवली तर जीव वाचवण्यासाठी कर्नाटकात जिंजीकडे निघून जावे अशी मसलत येसूबाईंच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्यानुसार राजाराम महाराज रायगडावरून बाहेर पडून प्रतापगडास आले. प्रतापगडावरून सज्जनगड, सातारा, वसंतगड असे करत पन्हाळ्यास पोहोचले. ते जिथे गेले तिथे मोगल फौजांनी त्यांचा पिछा पुरवला. पूर्वनियोजित मसलतीप्रमाणे राजाराम महाराजांनी आपल्या प्रमुख सरदारांसह जिंजीकडे जाण्याचा निर्णय घेतला. पन्हाळ्याचा वेढा सुरू असताना राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी लिंगायत वाण्याचा वेश परिधान करून गुप्तपणे वेढ्याबाहेर पडले. मानसिंग मोरे, कृष्णाजी अनंत, निराजी, निळू मोरेश्वर, खंडोबा बल्लाळ, बाजी कदम इत्यादी मंडळीसोबत रस्त्यात अनेक संकटे आली. प्रत्येक संकटाचा निकाल आणि प्रतिकार करत औरंगजेबाच्या तुकड्यांना ठिकठिकाणी यशस्वी लढा देत छत्रपती राजाराम महाराज अखेर कर्नाटकातील जिंजी किल्ल्यावर पोहोचले. स्वतः शिवाजी महाराजांनी जिंजी जिंकून अभेद्य करून ठेवला होता. पुढे महाराष्ट्रात मराठी संकटकाळ प्राप्त झाला तरी येथे आश्रय घेता येईल अशी त्यांची दूरदृष्टी होती. शिवछत्रपतींनी औरंगजेबाचा धोका जाणला होता. मराठा मंडळींनी कर्नाटकात आणि जिंजीत राजाराम महाराजांचे मोठ्या उत्साहात स्वागत केल्याने मद्रास किनारपट्टीवरील राजकारण्यांचे रंग पालटू लागले. नव्या मराठा राजाने जिंजीत नवी राजधानी उभी केली. दरबार सज्ज झाला. मराठ्यांच्या राजाचे नवे पर्व आरंभ झाले. छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीत असताना आपली राजमुद्रा तयार केली. यानंतर काही कारणास्तव राजाराम महाराजांनी आपली राजमुद्रा बदलली. राजाराम महाराजांनी 3री राजमुद्राही केली होती. त्यावर श्री राजाराम छत्रपती एवढेच लिहिले असून त्याचा आकार चौकोनी होता. राजाराम महाराजांना तारा राणींपासून शिवाजी तर राजसबाईपासून संभाजी असे 2 पुत्र झाले. छत्रपती राजाराम महाराज अत्यंत पराक्रमी व मुत्सद्दी होते. चांगल्या माणसांची त्यांना पारख होती. स्वराज्य अत्यंतिक संकटात असताना छत्रपती राजाराम महाराजांनी ते सावरले. या सगळ्या कालखंडात औरंगजेबानं स्वराज्यावर अनेक चाली केल्या, अनेक लढाया झाल्या, मात्र औरंगजेबाला एकही मोठे युद्ध या दरम्यान जिंकता आले नाही. छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या फौजांनी मोगलांना निकरेची आणि कडवी झुंज दिली. पुढे जिंजी जिंकून राजाराम महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाने जुल्फिकार खानास धाडले. इसवी सन 1690 मध्ये खानाने जिंजीस वेढा दिला. तो 8 वर्ष राहिला. त्या काळात रामचंद्र पंडित, शंकराजी नारायण, संताजी व धनाजी या मंडळींनी राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मोगल सैन्यांना निकराने झुंज दिली. संताजी, धनाजींनी याच काळात गनिमीकाव्याने लढून मोगलांना पुरते हैराण करून सोडले. नाशिकपासून जिंजीपर्यंत मराठ्यांच्या फौजा सर्वत्र संचार करू लागल्या. अखेर इसवी सन 1697 वर्षी जुल्फिकार खानाने जिंजी जिंकली. पण तत्पूर्वीच महाराज किल्ल्यातून निसटले. महाराष्ट्रात येऊन त्यांनी मोगलांविरुद्ध मोठी धामधूम माजवली. शत्रूंच्या प्रदेशावरील स्वारीत असताना त्यांच्या प्रकृतीने घात केला आणि सिंहगडावर फाल्गुन वैद्य नवमी शके 1621 इसवी सन 1700 या दिवशी राजाराम महाराज यांच्या आकस्मिक निधन झाले. तर मंडळी,
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आपल्या राजाराम महाराजांचा पराक्रम किती मोठा होता। व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा। जय राजाराम महाराज।